सुरुवातीला तुम्ही कॉमेडी करत होते तर हसत असाल लोक. विषय काय कॉन्टेंट तर आमचा हसासारखाच आहे. आता ह्यो साडी घालतो, पोरांनी साडी घातली तर लईच मोठा विषय लगे येणे तर मी तर म्हणतो लई केलंय माझ्यासाठी लगे विषय नाही. भरपूर काही केलेलं आहे म्हणजे मला गावातले नाव ठेवायचंय, पुन्हा बाहेरचे नाव ठेवायचंय, तू काय करू राहिला असं नको करू. मित्र जाता पा पण याने साडी त्या घातली टायमाला मित्र मी कोणाचं नाही ऐकलं की म्हणलं आपण जर या सोडून दिलं तर पुढे जायला आपल्याला काहीच पर्याय नाही. विषय काय होता? कोणाचंच नाही ऐकलं. मग 10वी झाली, 10वी नंतर मला काही पुढं काय करावं काहीच विचार यांनी म्हणलं आता करावंच काय कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मग नंतर व्हिडिओचा तर आयडिया भेटला. मी म्हणलं हाय याच्यात जर आपण स्ट्रगल केली चांगलं काही काही तर होऊ शकतं. लाखभर फॉलोअर्स होते नाही तर स्वप्न नव्हतं पण झाले ते. आता ते लय मोठी गोष्ट झाली. कॉन्टेंट तुमचं क्वालिटी होतं त्याच्यामुळे क्वालिटी मग कॉन्टेंट मध्ये तर मी तर आता बी आता 3-4 दिवसात रील टाकतो पण क्वालिटीच मग ती व्हायरलच केली पाहिजे. सुरुवातीला कसं लोक थोडंफार टार्गेट करते की हे काही करू शकत नाही काय नाही, पण आता त्यांचं रिॲक्शन काय केलं मित्रच खूप म्हणत आता मी तुमचे व्हिडिओ पाहत होतो मी तेव्हा मला वाटत नव्हतं म्हणे आता लाख फॉलोअर होते. तुमचं अपेक्षा सोडली तुम्ही फालताड धंदे करून राहिले हे काही मी. मग आता जे पण नवे क्रिएटर असते त्यांना लोक असते, मग त्यांना काय सांगशील तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे? मेहनत तर चालूच ठेवायची, इम्प्रुव्हमेंट करायची मेन विषय ते. स्क्रिप्ट स्वतःच्या पाहिजे, काहीतरी अलग करा. आता आम्ही जे केलं तेच नका करू. आता काही पोरं काय करू राहिले हेच सेफ बाबन हे नाही चालायचं. आम्ही चाललो आता याच्यात गेलो वर पण आता प्रेड नाही राहिला ना तुम्ही अलग करा काहीतरी. कारण ऑलरेडी लोकांनी बघितलेलं बघितलेलं आहे आम्हाला तुम्ही तेच करसाल तर नाही चालू शकणार. नाही चालू शकणार. काहीतरी युनिक पाहिजे, स्वतःच पाहिजे. युनिक पाहिजे स्वतःच. आणि लोक काय करते कॉपी पेस्ट करते पण ते जास्त दिवस टिकत नाही. जास्त